नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या रियल नंबर्स. या प्रकरणातील आपण अपरिमेय संख्या म्हणजेच इररॅशनल नंबर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तसेच वास्तव संख्यांचे काही गुणधर्म अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर सराव संच 2.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.2 मधील उदाहरणे आपण सोडवणार आहोत. वास्तव संख्यांचे 2 प्रकार असतात, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये परिमेय संख्यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण अपरिमेय संख्यांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. अपरिमेय संख्या इररॅशनल नंबर्स. ज्या संख्या परिमेय नसतात त्या अपरिमेय संख्या असतात. म्हणजेच द नंबर्स विच आर नॉट रॅशनल आर इररॅशनल नंबर्स. जी संख्या अखंड अनावर्ती दशांश रूपात असते ती अपरिमेय असते. म्हणजेच जी संख्या दशांश मांडणीमध्ये अखंड असते पण आवर्ती कोणीही नसतं अशी दशांश रूपातील मांडणी म्हणजेच ती संख्या अपरिमेय असते. अ नंबर हुज डेसिमल एक्सपान्शन इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रेकरिंग इज इररॅशनल नंबर. आपण यापूर्वी परिमेयची दशांश मांडणी आपण पाहिलेली आहे. परिमेय संख्या जी दशांश रूपात मांडलेली असते ती अखंड आवर्ती असते किंवा खंडित स्वरूपाची असते. पण इथे अखंड अनावर्ती दशांश रूपात असलेली संख्या ही अपरिमेय असते. म्हणजे जी दशांश मांडणीतील संख्या अखंड असते पण आवर्ती नसते अशी संख्या नेहमी अपरिमेय असते. मीन्स नंबर whose decimal expansion is non-terminating but non-recurring is called irrational number. Means that number is irrational number. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर ही स्थिर संख्या असते आणि ती अपरिमेय असते. ही जी स्थिर संख्या असते परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर दर्शवणारी या संख्येलाच आपण पाय या चिन्हाने दर्शवतो. तेव्हा परिघ छेद व्यास बरोबर पाय आणि पाय ही अपरिमेय संख्या असते. परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर नेहमी स्थिर संख्या असतं. ते पाय या चिन्हाने दर्शवलं जातं आणि पायची अंदाजे किंमत 22/7 किंवा 3.14 आपण नेहमी विचारात घेत असतो. Ratio of circumference of a circle to its diameter is a constant number which is irrational number and it is represented by the symbol pi. So pi means the ratio of circumference and diameter. Means circumference upon diameter is equal to pi, which is irrational number, and the approximate value of pi is 22/7 or 3.14. मूळ संख्यांची वर्गमुळे या अपरिमेय संख्या असतात. द स्क्वेअर रूट्स ऑफ प्राईम नंबर्स आर इररॅशनल नंबर्स. उदाहरणार्थ √2, √3, √5, √7, √11 डॅश 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 या सर्व अपरिमेय संख्या आहेत. कारण 2, 3, 5, 7, 11, 13 या सर्व संख्या मूळ संख्या आहेत. मग मूळ संख्यांची वर्गमुळे या अपरिमेय संख्या असतात. द स्क्वेअर रूट्स ऑफ प्राईम नंबर्स आर इररॅशनल नंबर्स. आता आपण वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधांचे गुणधर्म अभ्यासूया. प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डर रिलेशन ऑन रियल नंबर्स. जर ए बी सी या वास्तव संख्या असतील तर या दोन ए आणि बी या वास्तव संख्यांच्या बाबतीमध्ये पुढीलपैकी फक्त एकच कोणता तरी पर्याय सत्य असू शकतो. म्हणजेच जर ए बरोबर बी असेल किंवा
ए हा बी पेक्षा लहान असेल किंवा ए हा बी पेक्षा मोठा असेल. या तीनपैकी कुठला तरी एकच पर्याय या ए आणि बी या दोन संख्यांच्या बाबतीमध्ये खरा असू शकतो. इफ ए बी सी आर रियल नंबर्स देन out of 3 alternatives only one alternative is correct or true for the two numbers A and B. If A, B are real numbers, then A is equal to B or A is less than B or A is greater than B. So out of these 3 alternatives only one alternative will be true. म्हणजेच ए आणि बी जर वास्तव संख्या असतील तर या दोन वास्तव संख्या एकतर समान असतील किंवा पहिली वास्तव संख्या ही दुसरीपेक्षा लहान असेल किंवा पहिली वास्तव संख्या ही दुसऱ्या वास्तव संख्येपेक्षा मोठी असेल. म्हणजे या तीन पर्यायापैकी कोणता तरी एकच पर्याय या ठिकाणी सत्य असणार आहे. म्हणजे दोन संख्या दिलेल्या असतील तर त्या एकतर समान असतील किंवा पहिली संख्या ए इज लेस दॅन बी म्हणजे ए ही बी पेक्षा लहान असेल किंवा ए ही संख्या बी पेक्षा मोठी असेल. यापैकी कुठला तरी एकच पर्याय हा बरोबर असणार आहे. दुसरा गुणधर्म पाहूया. जर ए हा बी पेक्षा लहान आहे आणि बी हा सी पेक्षा लहान आहे म्हणजे इथे तीन वास्तव संख्या दिलेल्या आहेत ए बी आणि सी. या तीन वास्तव संख्यांमध्ये ए हा बी पेक्षा लहान आहे आणि बी हा सी पेक्षा लहान आहे तर आपल्याला सांगता येईल की ए हा सी पेक्षा सुद्धा लहान असतो. मग यासाठी उदाहरण घेऊया. जर 5 हे 7 पेक्षा लहान आहे आणि 7 हे 19 पेक्षा लहान आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो की 5 हे 19 पेक्षा लहान आहे. सेकंड प्रॉपर्टी इज इफ ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी, देन वी कॅन से दॅट ए इज लेस दॅन सी. टू अंडरस्टँड दिस प्रॉपर्टी वी विल कन्सिडर वन एक्झाम्पल. If 5 is less than 7 and 7 is less than 19, then we say that 5 is less than 19. तिसरा गुणधर्म पाहूया वास्तव संख्यांवरील क्रमसंबंधांचा. जर ए हा बी पेक्षा लहान आहे आणि सी हा 0 पेक्षा मोठा आहे म्हणजेच सी ही संख्या धन आहे, 0 पेक्षा मोठा आहे म्हणजेच धन आहे, तर सी ने जर या दोन्ही संख्यांना गुणलं तर त्यांचा गुणाकार मध्ये सुद्धा हेच च्यापेक्षा लहानचं चिन्ह येईल. म्हणजे जर ए हा बी पेक्षा लहान असेल आणि या दोन संख्यांना जर आपण सी या धनसंख्येने जर दोन्ही बाजूला गुणलं तर आपल्याला गुणाकार असा होईल. ए ला सी ने गुणल्यावर गुणाकार होईल ए गुणिले सी, बी ला गुणल्यावर होईल गुणाकार बी गुणिले सी. जर ए हा लहान असेल बी पेक्षा तर एसी हा लहान असेल बीसी पेक्षा, असा हा गुणधर्म आहे. मग या गुणधर्माला नीट समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. जर 5 हे 7 पेक्षा लहान आहे आणि 2 ही संख्या आपल्याला माहिती की 0 पेक्षा मोठी आहे म्हणजेच धन आहे. मग या धनसंख्येने जर आपण या 5 आणि 7 ला जर दोघांना गुणलं तर गुणाकार काय मिळेल पाहूया. 5 ला 2 ने गुणल्यावर 5 दुने 10 होईल, 7 ला 2 ने गुणल्यावर 7 दुने 14 होईल आणि 10 14 पेक्षा लहान आहे म्हणजेच इथे आपण पाहिलेला गुणधर्म आहे. जर ए हा बी पेक्षा लहान असेल आणि जर दोन्ही संख्यांना जर एखाद्या धनसंख्येने गुणलं तर त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही म्हणजेच ए सी चा गुणाकार हा लहान असतो बीसीच्या गुणाकारापेक्षा. जसं इथे आपण पाहिलंय की 5 आणि 7 मध्ये 5 लहान आहे 7 पेक्षा आणि 2 ही धनसंख्या आहे. धनसंख्येने जर या दोघांना गुणलं तर 5 गुणिले 2 10 होईल, 7 गुणिले 2 14 होईल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा च्यापेक्षा लहानचं चिन्ह येईल गुणाकार केल्यानंतर सुद्धा. म्हणजे 10 हे 14 पेक्षा लहान आहेत हे आपल्या सहज लक्षात येईल. त्यातीलच अजून एक उपगुणधर्म आहे. जर ए हा बी पेक्षा लहान आहे आणि सी जर 0 पेक्षा लहान आहे म्हणजे 0 पेक्षा लहान म्हणजेच सी ही संख्या ऋण आहे. मग जर ऋण संख्येने जर या दोन संख्यांना गुणलं तर आपल्याला गुणाकार केल्यानंतर त्यांच्यातील क्रमसंबंध कसा असेल ते आपण पाहणार आहोत. म्हणजे इथे ए हा लहान आहे बी पेक्षा आणि सी ही संख्या ऋण आहे, 0 पेक्षा लहान म्हणजेच ऋण आहे.
मग सी या संख्येने जर या दोघांना गुणलं म्हणजेच ऋण संख्येने जर या दोन संख्यांना गुणलं तर गुणाकार होईल. ए ने सी ला गुणल्यावर गुणाकार होईल एसी, बी ला गुणल्यावर गुणाकार होईल बीसी. पण सी ही संख्या ऋण आहे, मग ऋण संख्येने या दोघांना गुणल्यानंतर इथे जे च्या पेक्षा लहानचं चिन्ह आहे त्यामध्ये बदल होईल, म्हणजे इथे एसीचा गुणाकार मोठा होईल बीसी पेक्षा. मग त्यासाठी आपण उदाहरण घेऊया. 5 लहान आहेत 7 पेक्षा आणि -2 ही संख्या 0 पेक्षा लहान आहे, म्हणजेच ती ऋण आहेच. मग आता इथे ऋण संख्येने या दोन संख्यांना जर गुणलं तर 5 गुणिले -2 होईल आणि इथे 7 गुणिले -2 होईल. मग 5 गुणिले -2 चा गुणाकार होईल -10 आणि 7 गुणिले -2 चा गुणाकार होईल -14. मग इथे आपल्याला लक्षात येतंय की -10 ही संख्या मोठी असेल -14 पेक्षा, कारण -10 आणि -14 या दोन्ही संख्या जर आपण संख्या रेषेवरती पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की -10 ही संख्या उजवीकडे येईल आणि -14 ही संख्या रेषेवर डावीकडे येईल. आणि संख्या रेषेवर डावीकडची संख्या लहान असते आणि उजवीकडची संख्या मोठी असते, म्हणजे इथे -10 मोठे येईल -14 पेक्षा. म्हणजे इथे ऋण संख्येने जर आपण या दोन संख्यांना गुणलं तर त्यांच्यामध्ये असलेलं हे जे च्या पेक्षा लहानचं चिन्ह आहे ते बदलेल आणि ते च्या पेक्षा मोठे होईल. हे तुमच्या या उदाहरणावरून लक्षात आलं असेल. चौथा गुणधर्म आहे, जर ए हा बी पेक्षा लहान असेल तर त्यांच्यामध्ये कोणती एखादी संख्या जर वास्तव संख्या जर दोन्ही बाजूत मिळवली तर त्यांच्या क्रमसंबंधात बदल होत नाही, म्हणजेच च्या पेक्षा लहानचं चिन्ह कायम राहतं. म्हणजे जर ए हा बी पेक्षा लहान असेल तर त्यामध्ये सी ही कोणती एक संख्या दोन्ही बाजूत जर मिळवली तर आपल्याला संख्या मिळतील ए अधिक सी हा लहान असणार आहे बी अधिक सी पेक्षा. या गुणधर्माला नीट समजावून घेण्यासाठी आपण उदाहरण पाहूया. 10 हा 15 पेक्षा लहान आहे तर या दोन्हीमध्ये 3 ही संख्या मिळवली, दोन्ही बाजूत 3 मिळवले, म्हणजे 10 अधिक 3 केले आणि इकडे 15 अधिक 3 केले तर संख्या होईल 10 आणि 3 13 होईल आणि 15 आणि 3 ची बेरीज 18 होईल. मग इथे 10 हे 15 पेक्षा लहान होते, मग 3 दोन्ही बाजूला मिळवल्यानंतर सुद्धा 13 आणि 18 मध्ये सुद्धा तेच चिन्ह आहे जे इथे होतं च्या पेक्षा लहानचं, म्हणजे 13 हे 18 पेक्षा लहानच आहेत. म्हणजे दोन संख्यांमधला लहान मोठेपणा आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये जर एखादी संख्या मिळवली तर त्यांच्यातला जो क्रमसंबंध असतो तोच क्रमसंबंध त्यांच्यामध्ये एखादी स्थिर संख्या मिळवल्यानंतर सुद्धा कायम असतो, हे आपल्या लक्षात आलं असेल. आता हेच गुणधर्म आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. इफ ए इज लेस दॅन बी अँड बी इज लेस दॅन सी देन ए इज लेस दॅन सी. To understand this property, let us learn one example. If 5 is less than 7 and 7 is less than 19, then we can easily understand that 5 is less than 19. Third property. If A is less than B and C is greater than 0, means C is positive. The number is greater than 0 means that number is positive. So here A is less than B, and if we multiply this positive number to these two numbers A and B, then we get the product. If we multiply A by C, we get AC. If we multiply this B by C, we get BC. So same sign will be there, so their order relation will be same. So AC is less than BC. To understand this property, let us learn one example. Here 5 is less than 7 and 2 is a positive number. So we multiply this 5 and 7 by the positive number 2. So 5 into 2 and here 7 into 2. So 5 into 2 is 10 and 7 into 2 is 14. So here 5 is less than 7. So here 10 is also less than 14. So sign remains same here. If we multiply both sides by positive number, the order relation remains same. Similarly here,
if A is less than B and C is negative number, means it is less than 0, means it is a negative. And if we multiply this A and B by a negative number C, then the order relation will change. Here less than type symbol is there, so here will be greater than symbol. So if A is less than B and if we multiply the two numbers by a negative number C, then the product will be AC is greater than BC. So here order relation will change. Less than is the symbol between the original two numbers, and after the product the greater than sign will be there. To understand this property, let us learn example. So 5 is less than 7 and minus 2 is a negative number, means it is less than 0. And now we multiply this 5 and 7 by minus 2, means we are going to multiply by the negative number. So 5 into minus 2 and here 7 into minus 2, and 5 into minus 2 is minus 10 and 7 into minus 2 is minus 14. So minus 14 is greater than minus 14 because minus 10 and minus 14 are the numbers on the number line. Where is the position of these two numbers? Minus 10 will be to the right hand side and minus 14 will be to the left hand side. And we know that on the number line, right-handed number is greater than the left-handed number. So minus 10 will be greater than minus 14. So here 5 is less than 7, but if we multiply both sides by a negative number, then this order relation will change. Here less than, now here greater than. So sign will be changed here. Now last property of order relation on real numbers. If A is less than B, then A plus C is less than B plus C. Means here A is less than B, and if we add a number on both sides, adding a number on both sides, the order relation will be same. To understand this property, let us learn example. 10 is less than 15. Then if we add 3 on both sides, means 10 plus 3 and 15 plus 3. So 10 plus 3 and 15 plus 3. And here 10 plus 3 is 13 and 15 plus 3 is 18. So 13 is less than 18. So order relation between the two numbers is same after the addition also. So 10 plus 3 is 13 and 15 plus 3 is 18. So here 10 plus 3 is less than 15 plus 3, means 13 is less than 18. So you can easily understand this property with the help of this example. आता आपण ऋण संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. जर A चे वर्गमूळ बरोबर B असेल तर B वर्ग बरोबर A हे आपल्याला माहिती आहे. यासाठी आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला अधिक चांगलं समजेल. रूट 16 म्हणजे 16 चे वर्गमूळ बरोबर 4 हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच 4 चा वर्ग 16 असतो हेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे एखाद्या संख्येचं वर्गमूळ ज्या वेळेला एखादी संख्या असते त्यावेळेला त्या संख्येचा वर्ग हा त्या वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये असतो. हे आपल्याला यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण अभ्यासलेला आहे. वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणांमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजेच कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग हा नेहमी ऋणेतर संख्या असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो हे आपल्याला माहित आहे. परंतु वर्गमूळ चिन्हात -5 चा वर्ग बरोबर -5 येतंय हे वरच्या नियमावरून आपल्याला लक्षात आलं असेल. म्हणजे इथे -5 जर याचं वर्ग रूट -5 चा वर्ग जर -5 येत असेल तर याचा अर्थ वर्गमूळ चिन्हात -5 ही वास्तव संख्या नाही. कारण आपल्याला माहिती की ऋण संख्येचं वर्गमूळ हे आपल्याला काढता येत नाही. त्यामुळं त्याचा वर्ग जर इथे -5 आला असेल तर -5 चा वर्ग इथे वर्गमूळ चिन्हात आत येत नाहीये. कारण -5 चा वर्ग आपल्याला माहिती की +25 येतो आणि इथे +25 वर्गमूळ चिन्हात नाहीये. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की
ऋण संख्येचे वर्गमूळ हे वास्तव संख्या नसते हे आपल्याला यावरून लक्षात येईल. Square root of a negative real number is not a real number. Let us learn about this. If square root of a is equal to b, then we know that b square is equal to a. To learn this property, consider this example. Root 16 is equal to 4 means we know that 4 square is equal to 16. Square of 4 is 16. So we know that the square of any real number is always non-negative number. It means that square of any real number is never negative. The square of any number is always positive. So here, but square root of -5 square is equal to -5. It means that here square root of -5 is not a real number. So we get the conclusion that the square root of a negative real number is not a real number. आता आपण सराव संच 2.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 2.2 मधील प्रत्येक उदाहरण आपण पाहणार आहोत. यातील प्रत्येक उदाहरण सुरुवातीला मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहणार आहोत आणि नंतर सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 4√2 ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. मग आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. मग आता इथे 4√2 ही संख्या आपल्याला अपरिमेय आहे हे दाखवायचं आहे. मग आता इथे आपण अप्रत्यक्ष सिद्धतेच्या प्रकाराने सिद्ध करणार आहोत. मग अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय, तर जे दाखवायचं आहे ते चुकीचं आहे असं मानायचं आहे. म्हणजेच 4√2 ही संख्या अपरिमेय आहे हे दाखवायचं आहे, म्हणजे ही संख्या अपरिमेय नाही असं आपल्याला मानावं लागणार आहे. मग ती अपरिमेय नाही म्हणजेच ती परिमेय आहे. म्हणजेच इथे 4√2 ही अपरिमेय नाही म्हणजेच ती परिमेय आहे असं आपल्याला मानायचं आहे. म्हणून इथे सुरुवातीला पहिली स्टेप लिहिलेली आहे, 4√2 ही परिमेय संख्या आहे असं आपण समजलेलं आहे, म्हणजे असं गृहीत धरलेलं आहे. मग आता ही जर संख्या परिमेय आहे, परिमेय संख्या आहे म्हणजेच ती p/q स्वरूपात मांडता येते, कारण आपण परिमेय संख्येची व्याख्याच पाहिलेली आहे. कोणतीही परिमेय संख्या p/q स्वरूपात मांडता येते जर p आणि q हे पूर्णांक संख्या असतील आणि q हा शून्य नसेल, म्हणजे q हा शून्य तर पूर्णांक संख्या असेल. तर ही परिमेय संख्येची व्याख्या आपण पूर्वीच पाहिलेली आहे. म्हणजे ही संख्या परिमेय असं जर आपण मानलं तर ही संख्या p/q स्वरूपात आपल्याला मांडता येते. म्हणून आपण इथे लिहिलंय 4√2 बरोबर p/q आणि p आणि q आयचा घटक आहेत आणि q शून्य नाही. मग आता यामध्ये 4 ही संख्या पूर्णांक आहे, मग त्याला मी उजवीकडे नेलं तर ते छेदात येतील, कारण इथे गुणाकार आहे. गुणाकारात असल्यामुळे इथे संख्या ती छेदात येईल म्हणजेच भागाकारात येईल. म्हणजेच √2 बरोबर p/4q असं मिळेल. याला मी विधान स्टार म्हटलेलं आहे. मग आता या स्टारकडे जरा नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की डाव्या बाजूला आलेला आहे √2 आणि उजव्या बाजूला आलेला आहे p/4q. पण आता डावी बाजू जी दिसते आहे √2, आपण नुकताच शिकलेलो आहे की मूळ संख्यांचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते आणि आपल्याला माहिती की 2 ही मूळ संख्या आहे. मग इथे √2 म्हणजे मूळ संख्येचं वर्गमूळ आहे, म्हणजे मूळ संख्या आल्यामुळे इथे मूळ संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते. म्हणजे इथे डाव्या बाजूची संख्या ही अपरिमेय आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे डावी बाजू बरोबर √2 आहे आणि ती अपरिमेय संख्या आहे, कारण मूळ संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते. मग आता उजव्या बाजूकडे पाहूया. उजवी बाजू आहे p/4q. मग आता उजव्या बाजूच्या सर्व संख्या, कारण p/q तर आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे की ती परिमेय आहे, कारण p/q स्वरूपात मांडलेली संख्या परिमेय असते आणि 4 तर पूर्णांकच आहे आणि छेदामध्ये 4q आलेला आहे. q नॉट इक्वल टू 0 आहे आणि 4 सुद्धा नॉट इक्वल टू 0च आहे. म्हणजे उजवीकडची संख्या ही परिमेय आहे हे आपल्या सहज लक्षात येत आहे, कारण p, q आणि 4 हे सगळे पूर्णांकच आहेत. म्हणजे इथे डाव्या बाजूचं उत्तर आलेलं आहे अपरिमेय संख्या आणि उजव्या बाजूचं उत्तर आलेलं आहे परिमेय संख्या.
परंतु हे विसंगत विधान आहे, कारण आपल्याला माहिती की कोणतीही परिमेय संख्या ही अपरिमेय नसते आणि अपरिमेय ही परिमेय नसते, कारण परिमेय आणि अपरिमेय संख्या हे दोन्ही संच विभिन्न संच आहेत, कारण त्यांच्यामध्ये कोणीही सामायिक घटक नाही. हे आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. म्हणजेच इथे विधान स्टार मध्ये जे आलेलं आहे की ते स्टार विधान जे आहे त्यामध्ये विसंगती मिळालेली आहे. म्हणजेच हे शक्य नाही, कारण डावीकडे अपरिमेय संख्या आलेला आहे आणि उजवीकडे परिमेय संख्या आलेला आहे, आणि अपरिमेय संख्या नॉट इक्वल टू परिमेय संख्या असते, कारण अपरिमेय आणि परिमेय संख्या कधी समान नसतात, कारण त्या पूर्णपणे भिन्न संख्या असतात. म्हणजेच इथे स्टार मध्ये आलेलं विधान हे विसंगत विधान आहे. म्हणून आपण लिहू शकतो की डावी बाजू नॉट इक्वल टू उजवी बाजू आहे, म्हणजेच अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या या समान नाही आहेत. म्हणजेच हे सगळं चुकीचं विधान आपल्याला का मिळालंय, तर सुरुवातीला जे विधान आपण मानलं होतं, जे गृहीत धरलेलं विधान होतं ते चुकीचं होतं, आणि सुरुवातीची जे विधान मानलं होतं ते चूक आहे. म्हणजेच 4√2 ही परिमेय संख्या असं जे आपण सुरुवातीला मानलं होतं ते चूक आहे. म्हणजेच 4√2 ही परिमेय संख्या नाही, म्हणजेच ती अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला म्हणता येईल, आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन 1. Show that 4√2 is an irrational number. Here we will prove this statement by using indirect proof. We know that there are two types of proofs. One is direct proof and another is indirect proof. So to prove by using indirect proof means whatever we have to prove that is wrong statement we have to assume. So here 4√2 is an irrational number is a wrong means it is a rational number. This statement we have to assume. So let us assume that 4√2 is a rational number. Once we know that it is a rational number means this number can be expressed in terms of P upon Q, and P and Q both belongs to I and Q is not equal to 0. So this is the definition of a rational number. Each rational number, every rational number is expressed in terms of P upon Q. So here 4√2 is a rational number means it can be expressed in terms of P upon Q. So 4√2 is equal to P upon Q, and here P and Q both belongs to I. I means set of integers and Q not equal to 0. Now here take this 4 to the right hand side, it will be in the denominator. So √2 is equal to P upon 4 into Q, because here multiplication sign is there. So 4 will be to the right hand side, it will be in the denominator. So √2 is equal to 4 of P. So √2 is equal to P upon 4Q. Call this is star. Now look at the LHS and RHS of this statement star. On the LHS √2 is there, but √2 is an irrational number because 2 is a prime number, and we know that square root of prime is an irrational number. So left hand side is an irrational number. Now look at the right hand side. Right hand side is equal to P upon 4Q is a rational number because P, Q and 4, all these three numbers are integers, and also P upon Q is a rational number. Just we have assumed that P upon Q is a rational number. So, and the denominator also 4Q is non-zero. So right hand side number is a rational number because all these numbers are integers. Numerator as well as denominator is also integer, and the denominator is non-zero. So right hand side is a rational number. So here left hand side is an irrational number and right hand side is a rational number. So statement star is a contradictory statement, means it is contradiction to the assumption. What we have assumed is 4√2 is a rational number, but here we get the wrong conclusion here. So 4√2 is a rational number is a wrong statement
because irrational number is not equal to rational number, because left hand side is an irrational number and right hand side is a rational number. But we know that a rational number and irrational number are different numbers, because the set of rational numbers and set of irrational numbers are disjoint sets, means they are totally different sets. So there is no common elements between these two sets. So they are not equal here. So left hand side is not equal to right hand side, means we get a contradictory statement here, means the assumption we have assumed is wrong. So 4 root 2 is a rational number is a wrong statement, means 4 root 2 is an irrational number. So this is not rational, means it is a irrational number. So 4 root 2 is an irrational number. Hence the proof. प्रश्न दुसरा, 3 अधिक रूट 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. आता आपण प्रश्न पहिला जसा सोडवलेला आहे तसाच पुन्हा हा सोडवणार आहे. अप्रत्यक्ष सिद्धतेनेच आपण याची सिद्धता देणार आहोत. मग अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय आत्ताच सांगितलं की जी संख्या आपल्याला अपरिमेय दाखवायचं आहे म्हणजेच ती अपरिमेय नाही असं समजायचंय. मग अपरिमेय नाही म्हणजेच ती परिमेय आहे असं मानावं लागेल. म्हणजेच अप्रत्यक्ष सिद्धतेने आपल्याला जर हे सोडवायचं असेल तर आपल्याला विधान असं सुरुवातीला मानावं लागेल की समजा 3 अधिक रूट 5 ही संख्या अपरिमेय नाही म्हणजेच ती परिमेय आहे असं आपल्याला मानायचं आहे. मग हे सुरुवातीला विधान मांडलं की 3 अधिक रूट 5 ही संख्या परिमेय आहे आणि एकदा ती परिमेय आहे असं आपण मानलं म्हणजेच ती पी छेद क्यू स्वरूपात मांडता येते. कारण परिमेयची व्याख्याच आहे की परिमेय संख्या ही पी छेद क्यू स्वरूपात मांडता येते. पी आणि क्यू हे पूर्णांक संख्या असतात म्हणजेच आय चा घटक असतात आणि क्यू शून्य नसतो म्हणजे क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असते क्यू. मग आता इथे 3 अधिक रूट 5 बरोबर आपण पी छेद क्यू मानलं कारण ती परिमेय संख्या आहे. मग आता इथे 3 ला मी उजवीकडे नेलं ते अधिक होते ते इकडे आल्यावर वजा होतील म्हणजेच रूट 5 बरोबर आपल्याला मिळेल पी छेद क्यू आहे तसाच आहे. 3 उजवीकडे आणले वजा झाले मग याला मी विधान स्टार म्हटलेलं आहे. मग आता या स्टारकडे जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की डाव्या बाजूला आलेला आहे रूट 5 आणि 5 ही मूळ संख्या आहे आणि रूट 5 म्हणजे मूळ संख्येचं हे वर्गमूळ आहे. मग मूळ संख्येचं वर्गमूळ हे नेहमी अपरिमेय असतं हे आपण यापूर्वी शिकलेलो आहे. म्हणजे डावी बाजू आलेला आहे अपरिमेय कारण रूट 5 हे मूळ संख्येचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते म्हणजे डावी बाजू आलेली आहे अपरिमेय. आता उजव्या बाजूकडे पाहूया. पी छेद क्यू तर परिमेयच आहे आणि 3 ही संख्या पूर्णांक आहे आणि प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते. मग इथे 2 परिमेय संख्यांची वजाबाकी आहे. मग 2 परिमेय संख्यांची वजाबाकी ही नेहमी परिमेयच असते. त्यामुळे उजवी बाजू सुद्धा इथे आपल्याला सांगता येईल की ती परिमेय आलेली आहे. मग आता डावी बाजू आहे अपरिमेय आणि उजवी बाजू आहे परिमेय. मग आता हे शक्य नाही आहे कारण अपरिमेय आणि परिमेय या संख्या कधीही समान नसतात. मग डावी बाजू आलेली आहे अपरिमेय आणि उजवी बाजू आहे परिमेय म्हणजेच विधान स्टार मध्ये विसंगती आहे म्हणजेच चुकीचं विधान आपल्याला मिळालेलं आहे. मग हे चुकीचं विधान कशामुळे मिळालेलं आहे तर सुरुवातीला जे आपण गृहीत धरलेलं होतं सुरुवातीला जे विधान आपण मानलेलं होतं ते चुकीचं होतं त्यामुळे आपल्याला हा चुकीचा निष्कर्ष मिळालेला आहे. मग चुकीचा निष्कर्ष आपल्याला काय मिळालेला आहे तर अपरिमेय संख्या नॉट इक्वल परिमेय संख्या कारण अपरिमेय आणि परिमेय संख्या कधीच समान नसतातच. त्यामुळे इथे समान आलेला आहे म्हणजे हे विसंगत विधान मिळालेलं आहे. म्हणजे हे विसंगत विधान का मिळालंय तर सुरुवातीला जे विधान मानलं होतं ते चुकीचं होतं. म्हणजे सुरुवातीचं विधान होतं आपलं 3 अधिक रूट 5 ही परिमेय संख्या आहे असं आपण मानलं होतं ते विधान चूक आहे म्हणजेच परिमेय संख्या नाही असा अर्थ झाला. म्हणजेच 3 अधिक रूट 5 ही संख्या परिमेय नाही म्हणजेच ती अपरिमेय आहे हेच आपण इथे सिद्ध केलंय. म्हणजेच 3 अधिक रूट 5 ही संख्या अपरिमेय आहे हे आपण इथे सिद्ध केलेलं आहे. आता प्रश्न दुसरा सेम इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन 2 प्रूव्ह दॅट 3 प्लस रूट 5 इज अन इरॅशनल नंबर. अगेन हिअर वी विल प्रूव्ह दिस स्टेटमेंट by using indirect proof.
So let us assume that 3 plus root 5 is a rational number. We have to prove that it is an irrational number, but we are assuming here 3 plus root 5 is a rational number. So once we know that it is a rational number, means we can write this number in the form of P upon Q. So every rational number is expressed in the form of P upon Q, because P and Q both belongs to I and Q is not equal to 0. So 3 plus root 5 is a rational number, means it can be expressed in the form of P upon Q. So 3 plus root 5 is equal to P upon Q. P and Q both belongs to I means set of integers, and Q is not equal to 0. Now here, take this 3 to the right hand side, it becomes minus. So root 5 as it is, P upon Q as it is. So take this 3 to the right hand side, it becomes minus. So root 5 is equal to P upon Q minus 3. Call this is statement star or equation star. Now here, look at this star equation. The left hand side is root 5, and we know that 5 is a prime number, and square root of 5 means it is a square root of prime number, and square root of prime number is an irrational number. So left hand side is an irrational number here. Now look at the right hand side. Right hand side is P upon Q minus 3. So right hand side is a rational number, because P upon Q is a rational. Already we have defined that P upon Q is a rational number. Every rational number is expressed in the form of P upon Q. So P upon Q is a rational number. 3 is an integer, and every integer is a rational number. So here subtraction of 2 rational number is a rational. So here right hand side is a rational number here. Now your left hand side is an irrational number, and right hand side is a rational number. Now we get the star statement is a contradictory statement. Means this is a contradiction to the assumption. What we have assumed that 3 plus root 5 is a rational number, we have assumed. Means that statement is wrong here, because LHS is irrational and right hand side is a rational number, and we know that irrational number is not equal to rational number, because both the sets, set of irrational numbers and set of rational numbers are disjoint sets, because there is no common number in both the sets. So they are disjoint sets, means they are not equal. So here left hand side is not equal to right hand side, means irrational number is not equal to rational number, means this is a contradictory statement. So 3 plus root 5 is a rational number. This we have assumed that is wrong. So this is wrong statement, means 3 plus root 5 is an irrational number, and hence the proof. प्रश्न तिसरा, रूट 5 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे. मग आता संख्या रेषेवर दाखवण्यासाठी सुरुवातीला एक संख्या रेषा आपण इथे काढूया. इथे एक संख्या रेषा दाखवली आहे. इथे ओ बिंदू घेतलाय, त्याचा निर्देशक 0 आहे. एक एकक अंतरावरती असे काही बिंदू घेतलेले आहेत. 0 पासून एक एकक अंतरावर 1 आहे, तिथून एक एकक अंतरावर 2 आहे, 3 आहे. 0च्या डावीकडच्या संख्या ऋण असतात. -1 -2 याप्रमाणे इकडच्या संख्या ऋण असणार आहेत. इथे 0 पासून 2 एकक अंतरावर पी बिंदू घेतलेला आहे, म्हणजे पी चा निर्देशक 2 आहे, म्हणजे हे ओपी अंतर 2 आहे. पी पाशी इथे एक लंब काढलेला आहे या संख्या रेषेला. हा PQ हा लंब आहे, इथे काटकोन दाखवलेला आहे, आणि हे PQ चं अंतर 1 आहे, म्हणजे OP बरोबर 2 आहे, आणि PQ हा जो लंब आहे त्याचं अंतर 1 आहे, आणि इथे काटकोन दर्शवलेला आहे, म्हणजे कोन OPQ हा काटकोन आहे. मग इथे OQ हे 2 बिंदू जोडून घेतले. मग आता आपल्याला त्रिकोण OPQ हा काटकोन त्रिकोण मिळाला. मग आता या काटकोन त्रिकोणात आपल्याला 2 बाजूंच्या लांबी माहिती आहेत. OPचं अंतर आहे, OPची लांबी आहे 2 आणि PQ ची लांबी आहे 1. मग यावरून आपण OQ ची लांबी काढू शकतो पायथागोरसचं सूत्र वापरून, पायथागोरसचं प्रमेय वापरून. मग ते आपण सोडवूया प्रथम. मग आता इथे त्रिकोण OPQ मध्ये कोन OPQ बरोबर 90 अंश आहे.
मग पायथागोरसचं सूत्र वापरलं. इथे पी जवळ काटकोन आहे म्हणजे OQ हा कर्ण झाला, म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज उजवीकडे करतोय, त्यालाच आपण म्हणतोय पायथागोरसचं प्रमेय. मग OQ वर्ग बरोबर म्हणजेच कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू आहेत, काटकोन करणाऱ्या बाजू आहेत OP आणि PQ, त्यांच्या वर्गांची बेरीज करायची उजवीकडे, म्हणजे OP वर्ग अधिक PQ वर्ग. हे आपण पायथागोरसचं प्रमेय इथे वापरलं. मग आता याच्यात किमती ठेवूया. OP माहिती आहे 2 म्हणजे 2चा वर्ग होईल, PQ माहिती आहे 1, 1चा वर्ग होईल. OQ ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग OQ वर्ग बरोबर मिळाला 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग, म्हणजेच 2चा वर्ग आहे 4, 1चा वर्ग 1च असतो. मग 4 अधिक 1 झाले 5, म्हणजे OQ वर्ग बरोबर आपल्याला मिळाले 5. मग आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं. OQ वर्गाचं वर्गमूळ आलं OQ आणि 5चं वर्गमूळ निघत नाहीये, म्हणजेच ते वर्गमूळ चिन्हात तसंच ठेवलं, √5 झाले. म्हणजे OQ ची किंमत मिळाली √5. ती आपण इथे आकृतीत दाखवली आहे की OQ बरोबर √5 आहे. आधी इथे किंमत काढायची आहे आणि मग इथे मी आकृतीत दाखवलेली आहे. मग आता OQ ची किंमत मिळाली √5. मग आता O वरती आपण आपल्या कर्कटकचं लोखंडी टोक ठेवायचंय आणि पेन्सिलचं टोक Q वर ठेवायचंय. म्हणजेच आपण आपल्या कंपासमध्ये कर्कटकमध्ये OQ ही त्रिज्या घ्यायची आहे, O केंद्र घ्यायचं आहे आणि OQ त्रिज्या घ्यायची आहे. म्हणजेच आपल्या कर्कटकमध्ये अंतर √5 आलेलं आहे, कारण OQ ची लांबी √5 आहे. आत्ताच आपण इथे पायथागोरस वरून काढलेलं आहे. मग या आकृतीमध्ये आपण O वर केंद्र ठेवायचं आहे, कर्कटकचं लोखंडी टोक O वर ठेवायचं आहे, पेन्सिलचं टोक Q वर असणार आहे आणि कर्कटकने आपण इथे असा कंस काढायचा आहे संख्या रेषेला छेदणारा. मग हा कंस काढल्यानंतर हा कंस संख्या रेषेला जिथे छेदतोय ज्या बिंदूत त्याला नाव दिलेलं आहे R. मग R हा बिंदू जो आहे म्हणजे OQ अंतर आणि OR अंतर सारखंच आहे, ते आहे √5. म्हणजेच इथे R बिंदूचा निर्देशक √5 असणार आहे आणि आपल्याला √5च संख्या रेषेवर दाखवायचं होतं. तर R चा निर्देशक √5 आहे, म्हणजेच आपण वर्गमूळ चिन्हात 5 असलेली संख्या रेषेवर दाखवलेली आहे. ती कुठे येते तर 2 आणि 3च्या दरम्यान येते, हे आपल्याला सांगता येईल. म्हणून इथे आपण असं वर्णन सगळं केलेलं आहे की बिंदू O केंद्र घेऊन OQ त्रिज्या घेऊन संख्या रेषेला छेदणारा कंस काढायचा आहे. तो कंस बिंदू R मध्ये संख्या रेषेला छेदतो, म्हणजे OQ आणि OR अंतर √5 आहे आणि बिंदू R चा निर्देशक √5 आहे. म्हणजेच √5 ही संख्या आपण संख्या रेषेवरती इथे दाखवलेली आहे. R चा निर्देशक √5 आहे, म्हणजेच इथे √5चं स्थान संख्या रेषेवर असणार आहे. आता हेच उदाहरण आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून पाहूया. क्वेश्चन नंबर 3. रिप्रेझेंट √5 ऑन अ नंबर लाईन. So here we will draw a number line first. So this is a number line. Take this point O. The coordinate of this point O is 0. And take a distance 1 unit from this O. So 1 is here. Again 1 unit distance from 1 will be 2. Similarly 3. And to the left hand side we know that there are negative integers. So -1, -2 at the 1 unit each from this O. Now here at point P, so coordinate of this point P is 2, so distance OP is 2. Now draw a perpendicular at point P here and take a distance PQ is equal to 1. So PQ is perpendicular on this number line, so 90-degree angle is here. So angle OPQ is 90 degree. OP is 2 units and PQ is 1 unit and angle OPQ is equal to 90 degree. Now join this point O and Q. So join this segment, draw this segment OQ. Now here in this triangle OPQ, this is a right angle triangle and we know the two sides of this triangle.
OP is 2 and PQ is 1. So we can find this OQ here by using Pythagoras theorem, because this is a right angle triangle. So in triangle OPQ, angle OPQ is equal to 90 degree, and we are using Pythagoras theorem here. The square of hypotenuse is equal to the sum of squares of the remaining two sides. So OQ square is equal to OP square plus PQ square by using Pythagoras theorem. So put the values here. OP is 2 and PQ is 1. So OP square means 2 square plus 1 square. So OQ square is equal to square of 2 is 4 and square of 1 is 1. So OQ square is equal to 4 plus 1 is 5. So taking square root on both sides here. So OQ is equal to square root of 5 here. So OQ is equal to root 5. Now here, take point O as a center and draw an arc with radius OQ. Means we have to put the pointer here on O and the pointer of pencil is on Q. So you have to take the radius OQ in your compass and draw an arc here. Now this arc will intersect the number line at point R. So the coordinate of this point R is root 5. Now here distance OQ and distance OR is same. Both are root 5. So here we can write here, take point O as a center and draw an arc with radius OQ such that it intersects the number line at point R. Means distance OQ is equal to distance OR is equal to root 5 and the coordinate of point R is root 5. So in this way we represent the root 5 on the number line. So OQ is root 5, OR is also root 5. So this arc intersect to the number line at point R, means root 5 is the coordinate of this point R. So root 5 is on the number line we have shown in this way. प्रश्न चौथा, सराव संच 2.2 मधील पुढे दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग आता संख्या दिलेल्या आहेत 0.3 आणि वजा 0.5. आपण या दोन संख्या रेषेवर कुठे आहेत ते इथे आपण पाहूया. त्यांचं स्थान नेमकं कुठे आहे. हा 0 आहे. 0च्या उजवीकडे छोट्या छोट्या बारीक बारीक मिलीमीटरच्या जर रेषा घेतल्या आपण तर त्यातली तिसरी रेघ म्हणजे 0.3 येईल आणि 0च्या डावीकडे हा वजा 0.5 येणार आहे. 0 आणि वजा 1 यांचा जो मध्य आहे तो बरोबर वजा 0.5 येणार आहे. मग आता संख्या रेषेवर आपल्याला माहिती आहे की उजवीकडची संख्या मोठी असते आणि डावीकडची संख्या लहान असते. म्हणजे इथे आणि आपल्याला माहिती की ऋण संख्या लहान असते आणि धन संख्या मोठी असते. इथे ही ऋण आहे आणि ही धन आहे. म्हणजेच वजा 0.5 लहान आहेत 0.3 पेक्षा. मग आता या दोघांच्या मधल्या आपल्याला 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत. पण इथे आपण 3 पेक्षा जास्त परिमेय संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. मग आता वजा 0.5 पेक्षा आपल्याला माहिती इकडे लगेच याच्या उजव्या बाजूची पहिली संख्या आपण जर गृहीत धरली तर ती वजा 0.4 येईल. त्याच्या इकडची संख्या लगेच पुढची. म्हणजे या संख्या डावीकडून उजवीकडे मोठ्या मोठ्या होत चाललेल्या आहेत संख्या रेषेवरची आपल्याला माहिती आहे. मग इथे वजा 0.5 पेक्षा वजा 0.4 मोठे आहेत, त्यापेक्षा वजा 0.3 मोठे आहेत, त्याच्यापेक्षा वजा 0.2 मोठे आहेत, त्याच्यापेक्षा वजा 0.1 मोठा आहे आणि मग असं करत करत आपण 0 पर्यंत आलोय. म्हणजे वजा 0.1 पेक्षा 0 मोठा आहे. मग 0च्या उजवीकडच्या संख्या पहिली रेघ जर आपण घेतली तर ती 0.1 येईल. त्याच्या पुढची छोटी पहिली रेघ दुसरी रेघ 0.2 येईल. त्याच्या पुढची रेघ 0.3 येईल. म्हणजे वजा 0.5
ते 0.3च्या दरम्यान आपल्याला एवढ्या संख्या सगळ्या सांगता येतील. म्हणजे इथे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 संख्या या दोघांमधल्या आपण इथे दाखवलेल्या आहेत. मग तेच इथे उत्तर म्हणून इथे लिहिलेले आहेत की 0.5 आणि 0.3 च्या दरम्यान आपल्याला वजा 0.4 वजा 0.3 वजा 0.2 वजा 0.1 0.1 0.2 या परिमेय संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आपल्याला मिळतील. आता दुसरं उदाहरण वजा 2.3 आणि वजा 2.33 या दोघांच्या दरम्यानच्या आपल्याला 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत. मग आता इथे संख्या रेषेवर जर यांचं स्थान आपण जर बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही संख्या संख्या रेषेवर अगदी जवळजवळ आहेत, पण वजा 2.33 ही संख्या संख्या रेषेवर डावीकडे असणार आहे आणि वजा 2.3 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे ती उजवीकडे असणार आहे. मग आता या दोन संख्यांमधला लहान मोठेपणा आपण पहिल्यांदा संख्या रेषेवरून लक्षात आला आपल्या की वजा 2.33 ही संख्या लहान आहे आणि वजा 2.3 ही संख्या मोठी आहे. मग आता वजा 2.33 लाच मी असंही मांडू शकतो, म्हणजे कुठलाही याच्या किमतीत बदल होणार नाहीये. वजा 2.33 म्हणजेच मी लिहू शकतो वजा 2.330, म्हणजे इथे एक शून्य वाढवलाय आणि असा शून्य वाढवल्यामुळे त्या मूळ संख्येमध्ये किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही, कारण शून्याला कोणती किंमत नाही, म्हणजे या दोन्ही संख्या समानच आहेत. तसंच मी ही उजवीकडची संख्या जी आहे वजा 2.3 ती पण मी अशी लिहू शकतो वजा 2.3 बरोबर, म्हणजेच मी लिहू शकतो वजा 2.300, म्हणजे याच्यावर मी 2 शून्य ठेवले, त्यामुळे याच्या किमतीत कुठलाही बदल झालेला नाही. मग आता मला या दोन संख्या कळलेल्या आहेत. वजा 2.33 म्हणजेच वजा 2.330 आहे आणि वजा 2.3 म्हणजेच वजा 2.300 आहे. मग या दोघांच्या दरम्यानच्या संख्या मला लिहिता येतील. ही संख्या लहान आहे म्हणजेच वजा 2.330 आहे. मग याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणजे संख्या रेषेवर उजवीकडची संख्या असणार आहे, ती असणार आहे वजा 2.329, म्हणजे कमी कमी होत जाणार आहे, पण संख्या मोठी होत जाणार आहे. वजा 2.328 त्याच्यापेक्षा मोठी आहे, त्याच्यापेक्षा मोठी असणार आहे वजा 2.327. असं करत करत आपण जर या संख्येपर्यंत जर गेलो तर आपल्याला मिळेल वजा 2.299 आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या असणार आहे वजा 2.300 आणि वजा 2.300 म्हणजेच असणार आहे वजा 2.3. तर या दोघांच्या दरम्यानच्या अशा आपल्याला मध्ये जवळपास 29 संख्या आपल्याला इथे मिळतात. आपल्याला फक्त 3च संख्या विचारल्या होत्या, आपण इथे 29 संख्या या दोघांच्या दरम्यानच्या सांगितल्या आहेत. आता तिसरं उदाहरण पाहूया. 5.2 आणि 5.3 5.2 आणि 5.3 यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग आता संख्या रेषेवर आपल्याला माहिती की 5.2 डावीकडे येणार आहे आणि 5.3 उजवीकडे येणार आहे, म्हणजेच डावीकडची संख्या लहान असते आणि उजवीकडची संख्या संख्या रेषेवर मोठी असते, म्हणजे 5.2 लहान आहेत 5.3 पेक्षा. मग आता 5.2 लाच मी असं मांडू शकतो की 5.20, कारण शून्य लिहिल्यामुळे याच्यात कुठलाही बदल झालेला नाहीये. तसंच इथे 5.3 मी 5.30 असं लिहिल्यामुळे या संख्येत कुठलाही बदल झालेला नाहीये, म्हणजे त्या दोन्ही संख्या समानच आहेत. 5.3 म्हणजेच 5.30 आहे, कारण शून्य त्याच्यावरती वाढवून लिहिल्यामुळे या संख्येमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मग आता 5.2 म्हणजेच 5.20 आहे. मग 5.20 पेक्षा मोठी संख्या म्हणजे संख्या रेषेवर उजवीकडची संख्या असणार आहे 5.21, त्याच्यापेक्षा 5.22 मोठे आहेत, त्याच्यापेक्षा 5.23 मोठे आहेत. असं करत करत मी यापर्यंत या संख्येपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे 5.29 आणि 5.29 पेक्षा 5.30 मोठे आहेत आणि 5.30 म्हणजेच आहे 5.3. म्हणजेच या दोन संख्यांच्या दरम्यान आपल्याला इथे 9 संख्या मिळालेल्या आहेत. आपल्याला फक्त 3च संख्या लिहायच्या होत्या. आपण इथे 5.21 ते 5.29 अशा 9 संख्या आपल्याला या दोन संख्यांच्या दरम्यानच्या परिमेय संख्या मिळालेल्या आहेत. आता प्रश्न चौथ्यातलं शेवटचं उदाहरण. वजा 4.5 आणि वजा 4.6 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. We have to write the 3 rational numbers between these 2 rational numbers. So
-4.5 आणि -4.6 या दोन्ही संख्या संख्या रेषेवर अगदी जवळजवळ आहेत, पण तरीही -4.5 ही संख्या उजवीकडे असणार आहे आणि -4.6 ही संख्या डावीकडे असणार आहे संख्या रेषेवर. म्हणजेच यामध्ये -4.5 ही उजवीकडे आहे म्हणजे ती मोठी आहे आणि -4.6 ही डावीकडे आहे. जरी त्या जवळजवळ असल्या तरी त्यांच्यामध्ये डावीकडे आणि उजवीकडे कोण आहे हे आपल्याला सहज लक्षात येईल या दिलेल्या संख्यांवरून. म्हणजे -4.6 ही डावीकडे आहे म्हणजे ती लहान आहे आणि -4.5 ही मोठी आहे कारण ती उजवीकडे आहे. मग आता -4.6 लाच मी असं लिहू शकतो बरोबर -4.60 म्हणजे मी याच्यावर एक शून्य वाढवलाय त्यामुळे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही, किमतीत बदल होत नाही. तसंच -4.5 लाच मी असं लिहू शकतो -4.50. इथेही मी शून्य वाढवल्यामुळे कुठलाही बदल झालेला नाही. मग आता या दोन संख्यांच्या दरम्यानच्या आपल्याला संख्या लिहायच्यात. मग मी संख्या रेषेवर उजवीकडे मोठ्या मोठ्या होत जाणाऱ्या संख्या लिहित जातोय. -4.6 म्हणजेच -4.60 आहे. मग 60 पेक्षा मोठी संख्या इथे -4.60 पेक्षा मोठी संख्या येणार आहे -4.59. त्यापेक्षा मोठी संख्या येणार आहे -4.58. त्यापेक्षा मोठी संख्या येणार आहे -4.57. मग असं करत करत मी या संख्येपर्यंत जातोय. म्हणजेच शेवटून दुसरी संख्या -4.51 म्हणजे 59, 58, 57 असं पॉईंटच्या पुढच्या संख्या कमी कमी होत चाललेल्या आहेत, पण संख्या मोठ्या होत चाललेल्या आहेत कारण उजवीकडे संख्या होत चाललेल्या आहेत म्हणजे त्या मोठ्या होत चाललेल्या आहेत. म्हणजेच -4.51 पेक्षा मोठी संख्या असणार आहे -4.50 आणि -4.50 म्हणजेच आहे -4.5. तर अशा प्रकारे आपण या -4.6 आणि -4.5च्या दरम्यानच्या आपल्याला 3च परिमेय संख्या लिहायच्या होत्या, पण आपण इथे 9 परिमेय संख्या लिहिलेल्या आहेत.